मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। DVT महाराष्ट्र भरती 2022 यामध्ये ITI इन्स्ट्रक्टर भरती जी आहे तर त्याच्या शेवटचा टप्पा या ठिकाणी चालू आहे। तर 1457 भरती जी होती तर त्याबद्दल दोन अपडेट्स आहेत। यामध्ये DVचा रिझल्ट आहे, म्हणजे ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यापूर्वी झालेले होते त्याचा रिझल्ट आहे, आणि वेटिंगवरील जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा परत एकदा संधी मिळणार आहे। तर यामध्ये प्रमाणपत्र पडताळणीची तारीख आणि ठिकाण सुद्धा या डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, इथे काल 13 तारीख यामध्ये दोन जवळजवळ नोटिफिकेशन पडलेले आहेत व्यवसाय शिक्षण म्हणजे DVT कडून। तर यामध्ये प्रमाणपत्र पडताळणीचा निकाल म्हणजे रिझल्ट या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे झालेले होते त्याचा आहे। तर परिपत्र क्रमांक 193 यामध्ये 1457 जी पदं भरण्यात आलेली होती, म्हणजे त्याबद्दल जाहिरात निघालेली होती, त्याच्याबद्दल ही जाहिरात क्रमांक 1/2022 याला म्हटलेलं आहे। तर यामध्ये प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर राहिलेल्या, ऑप्टिंग आउट झालेल्या, तसेच काही राजीनामासुद्धा दिलेल्या उमेदवारांमुळे रिक्त झालेल्या पदांचे सामाजिक समांतर दिव्यांग व अनाथ आरक्षण विचारात घेऊन निवड यादीतील पुढील उमेदवारांना प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचा निकाल म्हणजे DVचा निकाल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर हा काल संध्याकाळीच रिझल्ट आलेला आहे। तर अपडेट यामध्ये तुम्हाला ही डाउनलोड करून तुम्ही बघू शकता। खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सदर लिंक मिळणार आहे। तर यामध्ये प्रत्येक विद्यार्थी म्हणजे या सिलेक्ट झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव या ठिकाणी आहे, उमेदवाराचं नाव या ठिकाणी आहे, मेरिट नंबरसुद्धा आहे, आणि कोणत्या ट्रेडसाठी सिलेक्ट झालेला आहे याबद्दल डिटेल यामध्ये दिलेली आहे। इलिजिबल आहे, नॉट इलिजिबल आहे ते सुद्धा दिलेलं आहे। तर हे पूर्ण यादी तुम्ही डाउनलोड करून बघू शकता की तुमचं नाव यामध्ये आहे किंवा नाही। तर यामध्ये फिटर, वायरमन आणि इलेक्ट्रिशियनसुद्धा दिसतोय, टर्नरसुद्धा दिसतोय, असे बरेच जे ट्रेड आहेत जे या ठिकाणी तुम्हाला, आणि त्याचे या ठिकाणी कॅन्डिडेटसुद्धा डिटेलमध्ये दिले आहेत। त्यांचं मेरिट नंबर, किती मेरिटपर्यंत क्लोज, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर वायरमन या ठिकाणी फिमेल EWS 482 पर्यंत क्लोज झालेला शेवटचा दिसतो आहे। तर अशा प्रकारे पूर्ण डिटेल्स या शीटमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर या शीट तुम्हाला मिळणार आहे। दुसरं एक आहे तर सर्क्युलर नंबर 2 म्हणजे परिपत्रक क्रमांक 194 हे सुद्धा कालच या ठिकाणी टाकलेलं होतं। यामध्ये तरीसुद्धा काही जागा रिक्त राहत आहेत असं म्हटलेलं आहे। म्हणजे 1457 यामध्ये जी यांची सगळ्यांची उमेदवारांची कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी ही 20/3 या दिनांकास 11 वाजता एल्फिस्टन तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल पहिला मजला, म्हणजे या ठिकाणी DVTचं ऑफिस आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये त्या ठिकाणी आहे। तर सोबतच्या प्रपत्रात जे 48 उमेदवार दिले त्यांनी प्रमाणपत्र कागदपत्रांच्या मूळ प्रती, साक्षांकित झेरॉक्स 3 संच, लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो हे सगळं घेऊन उपस्थित राहायचं आहे असं म्हटलेलं आहे। तर मूळ कागदपत्र कोणती आणायची याबद्दल सुद्धा डिटेल प्रत्येक वेळी दिलेली असते। तर यामध्ये तुम्ही बघाल तर अशा प्रकारे यांचं सुद्धा पुढे ज्या ठिकाणी काही रिक्त जागा राहणार आहेत त्याच्यासाठी हे सगळे जो आहे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठेवलेला आहे। तर यामध्ये सुद्धा तुमची नावं आहेत। मेरिट नंबर 103 पासून इलेक्ट्रिशियन हा ट्रेड आहे, इथे 103 पासून पुढे जात राहाल तर तुमचं नाव या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी 490, 508, 638, त्यानंतर खाली मेरिट जे उतरलेलं आहे ते 4200 यामध्ये 84 याप्रमाणे सुद्धा उतरलेलं दिसतं आहे। त्यानंतर पुढचा ट्रेड आहे 5000 या ठिकाणी 657 महेंद्र या ठिकाणी माळी, इथे सुद्धा मेरिट बरंच खाली आलेलं आहे। वायरमनसाठी सुद्धा आहेत जागा बऱ्याच, त्याचबरोबर वेल्डरसाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत। तर या सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर पुढच्या प्रोसेस होणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ